मम्मा काय कपडे धुवायला सुरू आहेत काय? हो, कपडे धुते ना बाई, सप्त्याला बाया चालल्या काय. ते हे ग ते आंबा कुठे आहे तुला आज सप्त्या दिवशी न्यायचा होता ना देवाला? अगं त्याच्यामुळं तर माझं लय डोकं उठलंय. देवाला झाकून ठुलता मी तिथं एवढा मोठा आंबा होता. 7 आलती. एक दिवशी एक वाऱ्याने पडला आणि देवाला न्यायचा होता, पिवळा जरच झालता. आणि काल एक कोंबडा न्यायला माणूस आलं ना, असं आंब्याकडे उभा राहिलं ना बघत होतं. तर मी तुझ्या बापाला सांगितलं, म्हणलं त्या माणसाला म्हणून आंबा तोडू नका, देवाला दाखविल्याशिवाय खायचा नाही. आणि पिवळा जरच झालता. आणि ते म्हणलं आमच्या घरी लई मोठी काय आंबरं आहे आणि मी तुमचा आंबा घ्यायला लागलो का? आणि म्हणलं कशाला घेईन, आपल्या हिताला जवळच होतं. आणि आम्ही इकडं तिकडं बघायला लागलो, कोंबडा धरला निघाला आणि कुठं ठुला आणि कुठं नाही बाई, एवढा मोठा आंबा होता. आणि देटा सकटच तोडून निघाला. आणि पुन्हा बघत तिकडं गेले होते, आंबाच नाही. पुन्हा कसा विश्वास ठेवायचा? आणि लई लांबाला माणूस नव्हता, जवळचाच माणूस होता. दुसऱ्या गोष्टीवर कसा विश्वास ठेवायचा? जवळचे माणसं जर इतकं करते तर ते जर म्हणले असते तुम्हाला देवाला दाखविले, मला दुसरा एखादा अजून 4 आहे तिथं, दुसरा एखादा द्या म्हणून, तर नसता का दिला? मागून न्यायचा ना, देवाला दाखविल्याशिवाय खायचा नव्हता. आणि मी लय दिवस झालं झाकून ठेवता. त्या पलीकडच्या एक झाडाला एकच आलाय, तर तेवढा त्याचा न्यायचा आणि ह्याचा खाल्ला त्याने उष्टा केला. पलीकडे पिशवीत ठेवला. इथं होता एक, तर तो नेलेला आहे. इथं होता, आता आणखीन आहेत 3. एक आहे इथं, 2 वरी 1, 3 आणि इथं 2. तर इथं एक होता बघा केवढा लांब आहे. आणि आणखी न्याला तर तो होता का, तो पिकायला लागलेला होता, पाड होता, तो पाडच न्याला. ते द्यायचा होता देवाला. आज आमच्या गावचा सप्ताह आहे, तर त्या सप्त्यामध्ये तिला देवाला ठेवायचा होता. नंतर इकडं तिने एक तरी इथं कोंबडा न्यायला आले होते, तर न्यायला. आणि इकडं हां, तर इकडं एक आहे, तर तो बघू आपण केवढा आहे. ओ माय गॉड, हे पण मम्मा हुरच आहे का? बघा केवढा आंबा आहे. तर हा न्यायचा आहे देवाला. ह्या आंब्याला पूर्ण एकच आलाय. गेल्या वर्षी कलम केले होते. तर बघा किती मस्त, एकच ठेवलाय आता, एवढा एकच राहिलाय. तर हे झाकून ठेवून नाही तर आणखीन कुणी आलं तर आणखीन घेऊन जाईन. झाकूनच ठेवते मम्मा, न्यूज तर करूस तर. हो द्या ना, मग राहू देऊ का असंच, म्हणजे राहीन लक्षात. इकडं कोंबड्या. इकडं पप्पाचं काय सुरू आहे? पप्पाचे पाड खायला सुरू आहे. मी पण खाते आता पाड. इकडं अंड्याची पिशवी भरून ठेवली आहे. चिखलात आणलं.